काल आपण काय केले होते सांगा, या सराव संख्येसाठी जे जे नियम लागत होते ते नियम आपण शिकले. कोणते कोणते नियम होते काल, काय काय शिकले आपण सांगा. पहिला नियम काय होता, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. दुसरा काय होता, स्पर्शिका खंडाचा प्रमेय. स्पर्शिका खंडाचा प्रमेय, स्पर्शिका खंडाच्या प्रमेयाचा व्यत्यास, बरोबर. तसेच स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास. एवढे नियम आपण शिकले, ओके नाही. आणि काय होता ते, वर्तुळ केंद्रातून जीव टाकलेले लंब दिवस काय करतो, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय काय होता का, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय काय होता, स्पर्शिकेला काय असते, लंब. आज आपण काय करणार आहोत सांगा, त्या नियमाच्या आधारावर आपण सराव संच 3.1 सॉल्व्ह करणार, म्हणजे सोडवणार. कळलं. म्हणजे सराव पॉइंट, सराव संच 3.1 मधला पहिला प्रश्न काय आहे, सोबतच्या आकृतीत केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती सेमी आहे, 6 सेमी आहे. रेषा ए बी या वर्तुळातला बिंदू ए मध्ये स्पर्श करते. या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तर द्यायची. आपल्याला पहिला प्रश्नाचं कोणत्या उत्तर द्यायचं आहे, कोन सीएबी चे माप किती अंश आहे, क्वेश्चन मार्क, आणि का, क्वेश्चन मार्क. बिंदू सी हा रेषा एबी पासून किती अंतरावर आहे हे आपल्याला 2 नंबरला सॉल्व्ह करायचं. कळलं. नंतर 3 नंबरला काय, जर डिस्टन्स AB बरोबर 6 सेमी, डिस्टन्स BC काढा. कोण ABC चे माप किती अंश आहे, क्वेश्चन मार्क, आणि का. बरोबर. उत्तर बी सांगायचं, का म्हणजे कारण बी सांगायचं, हो की नाही. पहिलं बघा काय पहिला प्रश्न, कोण CAB चे माप किती. कोण CAB इथं आहे का, आले काढून आहे का, नाही. आपण काय करायला लागलो, कोण CAB काढण्याची रेष मार लागायची, हो की नाही. आता मला सांगा CA काय आहे, CA काय आहे, CA त्रिज्या आहे, आणि AB काय आहे, स्पर्शिका. मग CA त्रिज्या आहे, AB काय आहे, स्पर्शिका. मग स्पर्श बिंदू जर त्रिज्या आहे की नाही, मग स्पर्शिकेस काय असते, लंब असते. कळलं. मग म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय राहणार, मग कोण CAB बरोबर किती अंश, 90. बरोबर. कशावर 90, आधी काय लिहायचं, मग रेषा AB ही काय, स्पर्शिका. रेषा AB ही स्पर्शिका, रेषा AB ही स्पर्शिका. वर्तुळास कोण्या बिंदू, बिंदू A मध्ये काय करते, स्पर्श करते. बिंदू A मध्ये स्पर्श करते, बरोबर. मग AC काय आहे, AC त्रिज्या आहे. AC असं करू, AC ही स्पर्श बिंदू A मधून जाणारे काय, स्पर्श बिंदू A मधून जाणारी त्रिज्या आहे, त्रिज्या. म्हणून कोण CAB बरोबर किती अंश, 90 अंश. बरोबर. कारण काय, कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. कारण काय, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. बरोबर. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय काय आहे सांगा, स्पर्श बिंदूतून जाणाऱ्या त्रिज्या स्पर्शिकेला काय असते, लंब असते. मी तर आधी काय करूया आपण, लंब दे. काय लिहायचं, लंब. काय लिहा मग, CA लंब काय आहे, रे CA लंब रे AB. करेक्ट, ओके नाही. कशावर लंब, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. मग लंब असेल तर किती अंश राहते, 90 अंश. लंब म्हणजे 90 अंश. म्हणून कोण CAB बरोबर किती अंश, हे आपलं पहिलं. कळलं का सगळ्याला. दुसऱ्याचं उत्तर काय बघा, बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावर आहे. बिंदू C आहे, रेषा AB पासून किती अंतरावर असेल. म्हणजे बिंदू, आता मला सांगा A पासून C पासून अंतर म्हणजे AC आहे, ओके नाही. आणि AC काय आहे, त्रिज्या आहे. मग गणितात आपल्याला सांगितलं आहे त्रिज्या किती सेमी आहे, 6 सेमी. त्रिज्या किती सेमी आहे, त्रिज्या 6 सेमी. त्रिज्या 6 सेमी आहे, बरोबर. म्हणून कोणती रेख AC काय, मग त्रिज्या आहे.
एक एसी काय त्रिज्या आहे, म्हणून एसी बरोबर किती मग 600, एसी बरोबर किती 600. कळलं का? कारण काय सांगा ती त्रिज्या आहे ना, ओके नाही? काय म्हणजे ना बिंदू सी या रेषा AB पासून किती अंतरावर असेल, किती अंतरावर असेल आहे, किती अंतरावर आहे, किती अंतरावर आहे 600. कळलं? कारण काय, कारण ती वर्तुळाची काय मग त्रिज्या आहे, कारण ती वर्तुळाची काय त्रिज्या आहे, वर्तुळाची त्रिज्या आहे, वर्तुळाची त्रिज्या आहे. ठीक आहे, आपलं दुसरं उत्तर सगळ्यात कळलं. दुसरं उत्तर माझं. तिसरं काय, जर डिस्टन्स AB बरोबर काय उत्तर हे किती झाले आपले 2. तिसरं काय, डिस्टन्स AB कुठे आहे, डिस्टन्स AB इथे आहे, डिस्टन्स AB बरोबर किती आहे 600, डिस्टन्स AB बरोबर 600. पुढे काय आहे, डिस्टन्स BC काढायचं, डिस्टन्स BC काढायचं इथे आहे, BC काढायचं थोडं काय इथे करेक्ट. AB किती आहे 6 सेमी आणि आता AC काढले आपण, AB किती आहे 6 सेमी. म्हणजे कोणता त्रिकोण आहे, काढायचं काय BC. आपण काय पायथागोरसच्या प्रमेयामध्ये काय शिकलो होती की कोण्याही काटकोन त्रिकोणात दोन बाजू माहित असेल, तिसरी बाजू काढायची असेल का वापरायचा पायथागोरसचा प्रमेय. काटकोन त्रिकोण कोणता घ्यायचा, काटकोन त्रिकोण CAB, काटकोन त्रिकोण CAB मध्ये, काटकोन त्रिकोण CAB मध्ये कोण डायरेक्ट वापरायचा, काटकोन त्रिकोण CAB मध्ये काय वापरायचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार. काय लिहायचं, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसचा प्रमेय काय सांगते, कर्णाचा वर्ग. कोणता आहे कर्ण मग CBचा वर्ग बरोबर ACचा वर्ग प्लस ABचा वर्ग. CB काढायचं दिशाला, AC किती आपल्याला 6चा वर्ग प्लस AB किती आहे 6चा वर्ग. CB चा वर्ग बरोबर 6चा वर्ग 36 प्लस 36. मग CB चा वर्ग किती ते 72 प्लस 36. याचं काय घ्यायचं वर्गमूळ घ्यायचं, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ. आता दोन्ही बाजूचे वर्गमूळ का घ्यायले आपण, कारण हे वर्ग काढायचा आपला CB भाजी. मग काय आपण नेहमी काय CB काढायचं म्हणजे वर्ग काढायसाठी काय घ्यायचं असते वर्गमूळ. मग वर्ग काढायसाठी वर्गमूळ घेतले म्हणजे काय CB बरोबर वर्गमूळात किती ते CB बरोबर वर्गमूळात 72. समजलं. CB बरोबर वर्गमूळात 72. तर वर्गमूळ घेताना CB बरोबर आता या 72 चे सोपे रूप द्या. 72 चे सोपे रूप काय, कोण्या वर्ग संख्येने भागलं ते 72 ला 36. मग 36 गुणिले 2, 36 गुणिले 2. मग CB बरोबर काय ते मग 6 वर्ग. CB ची किंमत किती आली 6 वर्ग. तर पुढचा चौथा प्रश्न काय आहे बघा, कोण ABC चे माप बघा, ABC कुठे आहे, ABC चे माप किती कळलं, ओके नाही. कोण्या कोणाचे विचारले, या कोणाचे. माझा किती आले 6 वर्गमूळात 2 आलो करेक्ट. मग हे 6 हे किती आहे 6 बरोबर. मग हे घेऊन किती काढले, मग मला सांगा त्रिकोण CAB कोणता त्रिकोण आहे, दोन बाजू एकरूप आहेत. त्रिकोण कोणता, त्रिकोण CAB मध्ये, कोणता त्रिकोण, त्रिकोण CAB मध्ये तुम्ही सांगा, दोन काटकोन त्रिकोण आहे आणि दोन बाजू काय आहेत एकरूप आहे. काटकोन त्रिकोण आहे दोन बाजू एकरूप असतात, कोणता त्रिकोण असतो तो समद्विभुज काटकोन त्रिकोण. समद्विभुज काटकोन त्रिकोणामध्ये तो काय असतो, समद्विभुज काटकोन त्रिकोण काय असतो 45 45 90 चा असतो. आपण काय शिकले मग 45 45 90 असतो. हे किती आहे 90, हे किती आहे 45, हे कोण किती आहे 45. याचा अर्थ कोण ABC किती आहे 45. मग त्रिकोण कोणता घ्यायचा, त्रिकोण CAB मध्ये कोणकोणत्या बाजू आहेत, त्रिकोण CAB पेक्षा असलेल्या काटकोन त्रिकोण काय लिहा, काटकोन त्रिकोण CAB मध्ये, काटकोन त्रिकोण CAB मध्ये कोण बाजू, बाजू AC बरोबर किती, AC बरोबर AB बरोबर किती
6 कळलं. म्हणून त्रिकोण CAB हा काय, हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. काय समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. काय आहे, समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. समद्विभुज काटकोन त्रिकोण काय असतो, समद्विभुज काटकोन त्रिकोण, समद्विभुज काटकोन त्रिकोण 45 90 अंशाचा 45 90 अंशाचा असतो. कळलं. म्हणून कोन CAB बरोबर किती अंश, 45. काय बरोबर सगळं कळलं. बघा प्रश्न पुन्हा एकदा वाचा. सोबतच्या आकृतीत केंद्र C असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे, 6 सेमी. रेषा AB या वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते. या माहितीवरून खालील प्रश्नाची उत्तरे द्यायची होती. पहिला प्रश्न काय होता आपला, कोन CAB चे माप किती अंश आहे आणि का. आता कोन CAB कुठे होता, इथं होता. कोन CAB कळलं. आकृतीमध्ये नव्हता, आपण काय केलं मग CA जोडले की नाही, हो की नाही. मग कोन CAB चे माप कशाच्या आधारावर काढले, हे AB काय आहे, स्पर्शिका आहे, आणि AC काय आहे, त्रिज्या आहे. मग स्पर्शिका त्रिज्या प्रमाणे काय होता काल, स्पर्शिकेची जाणारी त्रिज्या स्पर्शिकेला काय असते, लंब आहे. बरोबर. लंब याचा अर्थ किती अंश, 90 अंश. म्हणून कोन CAB किती अंश, 90 अंश. पहिलं सूत्र कळलं सगळ्याला. पुढे काय त्रिज्या, पुढचा प्रश्न काय आपला, बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावर असेल. बिंदू C हा AB पासून किती अंतरावर असेल आपल्याला विचार. याच्यामध्ये काय करायचं मग, त्रिज्या किती सेमी आहे आपल्याला, 6 सेमी. त्रिज्या 6 सेमी याचा अर्थ ACB काय मग, त्रिज्या आहे. त्रिज्या 6 सेमी आणि AC काय त्रिज्या आहे. म्हणून AC बरोबर किती आहे मग, 6 सेमी. कारण काय, ती वर्तुळाची काय मग त्रिज्या आहे. समजलं बरोबर. पुढे काय तिसरा प्रश्न, डिस्टन्स AB बरोबर किती सेमी, 6 सेमी. तर डिस्टन्स BC काढ. आपल्याला काय करायचं होतं, BC काढायचं. मग AB बरोबर किती, 6 सेमी, आणि AC ऑलरेडी किती आहे, 6 सेमी. AC किती आहे, 6 सेमी. कोण्या काटकोन त्रिकोणाला दोन बाजू माहिती आहेत. तिसरी बाजू काढायची आपल्याला कोणती, BC. मग तिसरी बाजू काढायचं असेल काय करायचं, काय करायचं, पायथागोरसचे प्रमेय. काय केले, पायथागोरसचा प्रमेय करणं कोणता आहे, CB चा वर्ग बरोबर AC चा वर्ग प्लस AB चा वर्ग. याची किंमत किती काढायची दशाला, तसं AC किती आहे, 6 चा वर्ग, AB किती आहे, 6 चा वर्ग असणार वर्ग. मग 36 36 72. मग याला काय केलं आपण, दोन्ही बाजूचे वर्गमूळ केले. CB बरोबर वर्गमूळात किती आलं, 36 गुणिले 2. मग 36 चा वर्गमूळ 6. मग 6 वर्गमूळात 2 आला. CB काय आला, 6 वर्गमूळात. चौथा प्रश्न काय आपला, त्रिकोण ABC चे माप किती अंश, कोण ABC चे माप किती अंश आहे ते काढा. CB नाही, कोणता काय, कोण ABC चे माप किती अंश आहे. बरोबर. मग कोण ABC चे माप काढण्यासाठी काय केलं आपण, त्रिकोण ABC पाहिजे. काय केले, त्रिकोण ABC मध्ये पहा, AC बरोबर किती आहे, 6 सेमी. AB बरोबर किती आहे, 6. आणि त्रिकोण कोणता आहे, काटकोन आहे. म्हणजे कोणता त्रिकोण आहे मग, काटकोन. त्रिकोण ACB मध्ये AC बरोबर AB बरोबर किती आहे, 6 सेमी. याचा अर्थ कोणता त्रिकोण आहे, तो समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. मग आपला नियम काय, आपण पायथागोरसच्या प्रमेय शिकलो की नाही. समद्विभुज काटकोन त्रिकोण हा काय असतो, 45 45 90 चा असतो. 45 45 90 चा आहे. हे 45 हे 90 आहे. तर हे किती अंश राहील मग, 45. आणि हे पण किती अंश राहील मग, आता कोणता कोण विचारले, ABC. मग कोण ABC बरोबर किती अंश, 45. आपले चारही प्रश्नांची उत्तरे समजलं सर, लिहून घ्या. दुसरा प्रश्न काय बघा, शेजारील आकृतीत केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू R या बिंदूपासून काढलेले RM आणि RN हे स्पर्शिकाखंड वर्तुळाला बिंदू M आणि N मध्ये स्पर्श करतात. जर OR बरोबर किती आहे, 10 सेमी. OR 10 सेमी आहे व वर्तुळाची त्रिज्या किती सेमी आहे, 5 सेमी असेल तर प्रत्येक पहिलं काय करायचं आपल्याला, एक नंबरला प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती, दोन नंबरला काय करायचं,
MRO चे माप किती आणि 3 नंबरला MRN चे माप किती. समजलं. प्रश्न वाचा चांगला एकदा. हे R आहे बिंदू बाहेर भागात, ओके नाही. R या बिंदूला आपण काय केले, दोन स्पर्शिका काढल्या. कोणत्या, RN आणि RN, बरोबर. मग बाह्य बिंदू R मधून RM आणि RN एका आहेत स्पर्शिका खंड आहेत की नाही काढलेले, ओके नाही. मग तुम्हाला लगेच समजलं पाहिजे स्पर्शिका खंड म्हणजे कोणता प्रमेय आला पाहिजे, स्पर्शिका खंडाचा प्रमेय. समजलं. म्हणजे आता हे स्पर्शिका आहेत आणि MR आणि RN हे काय आहेत, स्पर्शिका खंड आहेत, बरोबर. मग पुढे काय करायचं आपल्याला, प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती आहे काढायचं आहे. याच्यात अगोदर काय झालं, OR बरोबर किती आहे, OR 10 सेमी. OR किती सेमी, 10 सेमी. त्रिज्या किती आहे, 5 सेमी. मग आपण इथे त्रिज्या काढायची या स्पर्श बिंदूतून. समजलं का सगळ्याला, ओके नाही. मग स्पर्श बिंदूतून जाणाऱ्या त्रिज्या स्पर्शिकेला काय असते, 90 अंश. मग आपली आकृती आता पूर्ण करेक्ट. मग आपल्याला काय करायचं आहे, मग ही त्रिज्या किती सेमी आहे म्हणजे ना, 5 सेमी हे पण आणि 5 सेमी हे पण, करेक्ट, ओके नाही. मग प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती. मग आता आपले स्पर्शिका खंड कोणते आहेत, RM आणि RN. कळलं. याची लांबी काढायची आहे. आपल्याला सगळ्याला माहित पाहिजे हे त्रिकोण OMR. त्रिकोण कोणता, OMR काय आहे, काटकोन त्रिकोण आहे, बरोबर. पायथागोरसचा प्रमेय वापरून आपण MR काढू शकता की, करेक्ट. मग दुसरा ऑप्शन काय माहिती आहे, दुसरा एक ऑप्शन आहे MR काढायचं. दुसरा कोणता आहे का, नाही MR काढा, दुसरा नाही का, एकच काय काटकोन त्रिकोणामध्ये किती बाजू माहिती आहे आपल्याला, काटकोन. कोणत्याही काटकोन त्रिकोणात दोन बाजू माहित असेल तर तिसरी बाजू काढायचं काय करायचं, पायथागोरसचा प्रमेय. आपण काय करूया मग आता, त्रिकोण कोणता आधी मला सांगा. हे काटकोनावर कशाच्या आधारावर घ्यायला, स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाच्या. मग आपण ते प्रमेय आधी सांगायला लागले नाही. हे लंब आहे सांगा आधी, ओके नाही. हे लंब असेल ते 90 अंश असते, हे 90 अंश असेल ते त्रिकोण कोणते असते, काटकोन. आधी काय करायचं सांगा, उत्तर मध्ये काय लिहिणार आपण पहिल्या सोडला, रेख RM व रेख RN या बाह्य बिंदू कोणता, बाह्य बिंदू R मधून, बाह्य बिंदू R मधून काढलेले स्पर्शिका खंड आहेत. काढलेले काय आहेत, स्पर्शिका खंड आहेत किंवा स्पर्शिका आहेत, काय लिहू शकता, स्पर्शिका खंड आहे. हे पॉइंट कळलं, ओके नाही. मग तसेच रेख OM व रेख ON या काय आहेत, या त्रिज्या आहेत, या काय आहेत, त्रिज्या आहेत. आता यामध्ये कशासाठी लिहिले, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय वापरायचं आपल्याला फिक्स झालं. मग ती कोणती स्पर्शिका आहे कोणती त्रिज्या ती लिहायचं, ओके नाही. मग नंतर आपल्याला ते पॉइंट लिहायचं. मग काय, म्हणून इथे काय लिहायचं, रेख OM लंब रेख RM किंवा MR. कळलं, MR रेख OM लंब MR. मग तसेच रेख ON लंब रेख NR, बरोबर. लंब आहे म्हणजे म्हणून कोण OMR बरोबर कोण ONR बरोबर किती अंश, 90 अंश. आता कोण ONR काय 90 अंश. हे 90 अंश म्हणून त्रिकोण कोणते, त्रिकोण OMR कोणता त्रिकोण आहे, म्हणून त्रिकोण OMR हाच आहे, हा काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणाचा आपल्याला काटकोनामध्ये दोन बाजू माहित आहेत, ओके नाही. मग काय करायचं, तिसरी बाजू काढायचं आहे, का वापरायचं, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण कोणता आहे,
त्याला कोणता आहे ओ आर. ओ आर करणार ना, मग ओ आर चा वर्ग बरोबर ओ एम चा वर्ग ओ आर एक करणार आहे उरलेल्या दोन बाजू कोणत्या ओ एम आणि एम आर. ओ एम चा वर्ग प्लस एम आर चा वर्ग. ओ आर किती आहे 10 चा वर्ग प्लस ओ एम किती आहे बरोबर काय 5 चा वर्ग प्लस एम आर काढायचं त्याच्याला 10 चा वर्ग 100 5 चा वर्ग 25 प्लस एम आर च्या वर्गाला आपल्याला एम आर काढायचं आहे की नाही. मग एम आर चा वर्ग बरोबर 100 मायनस 25 आपण इकडे करा 100 मायनस 25. मग एम आर चा वर्ग बरोबर किती दे 75. वर्गमूळ घेऊ काय घेऊ वर्गमूळ घेऊ. मग वर्गमूळ घेतलं काय आहे एम आर बरोबर वर्गमुळात 75. मग एम आर बरोबर काय आहे 25 75 बरोबर. सोपे काय द्यायचं 25. मग एम आर बरोबर काय दिलं 5 वर्गमुळात एम आर किती आलं 5 वर्गमुळात. हे आपला पहिलेच आहे बरोबर. दुसरं काय सांगा कोण एम आर ओ चे माप कोणाचं बरोबर आहे एम आर ओ या कोणाचं कळलं एम आर ओ समजलं ओके नाही. कोणाची कोणाचं आहे ओ एम आर मध्ये आहे की नाही. कोण एम आर ओ कोणाची कोणाच आहे एम ओ आर करेक्ट. माझा एक गोष्ट सांगा त्रिकोण ओ एम आर काय आहे काटकोन त्रिकोण आहे ओके नाही. कोणता ओ एम आर काय काटकोन त्रिकोण आहे. त्याचा कर्ण किती सेमी आहे 10 सेमी आणि ही बाजू किती आहे 5 सेमी. याला बोलले काय आठवणार का तुम्हाला कर्णाच्या निंपट आहे एक बाजू ओके नाही. मग कर्णाच्या निंपट असेल तर ते किती अंश कोणासमोर बाजू असते 30 60 नंतर प्रमेय शिकले की आपण फायदा होतो. काय शिकले होते काटकोन त्रिकोणामध्ये जर त्रिकोण 30 60 90 चा असेल तर 30 अंश कोणासमोर बाजू कर्णाच्या निंपट आहे आणि 60 अंश कोणासमोर बाजू कर्णाच्या वर्गमूळात 3/2 पट असते. त्याचा व्यत्यास काय जर एखाद्या काटकोन त्रिकोणात एखादी बाजू कर्णाच्या निंपट असेल तर ती बाजू किती अंश कोणासमोर राहील मग ही बाजू आहे ओएम आहे. ओएम समोरचाच कोण आहे ना ते कोणता एम आर ओ ओएम समोरचा कोण आहे ही बाजू कर्णाच्या काय ओएम ही बाजू कर्णाच्या निंपट आहे. याचा अर्थ ओएम ही बाजू किती अंश कोणासमोर बाजू राहील याचा अर्थ कोण एम आर ओ किती अंश राहील मग 30 अंश. कळलं कसं केलं कोणता त्रिकोण काटकोन त्रिकोण एम आर ओ किंवा ओ एम आर काटकोन त्रिकोण ओ एम आर मध्ये बरोबर ओ आर किती आहे 10 सेमी. ओ आर किती आहे 10 सेमी. ओ आर बरोबर 10 सेमी. ओ एम किती आहे 5 सेमी बरोबर. म्हणून मी असं लिहू शकतो ना याला ओ एम बरोबर काय आहे 1/2 काय आहे ओ आर आहे. ओ एम काय आहे 1/2 ओ आर आहे. म्हणून ओ एम ही किती अंश 30 अंश कोणा समोरील बाजू आहे. कंसात लिहायचं 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास. कळलं ओके नाही कळलं सगळं. म्हणून आता मला सांगा ओएम ही किती अंश कोणासमोर बाजूवर राहील मग 30 अंश. त्याच्या समोरचा कोण आहे की नाही म्हणून कोण एम आर ओ बरोबर किती अंश 30 अंश. सगळं कळलं मग लक्षात इथे 30 अंश आलं. आता पुढचा काय आपल्याला एम आर एन काढायचं. काय काढायचं आहे एम आर एन कुठे आहे एम आर एन इथं आहे. जसं या त्रिकोणामध्ये ओ एम आर या त्रिकोणामध्ये हे 5 सेमी आहे हे 10 सेमी आहे म्हणजे हे 30 अंश कोणासमोर बाजू असेल. तसंच या त्रिकोणामध्ये आहे की नाही ओ एन आर मध्ये ओके नाही हे किती सेमी आहे 5 सेमी. हे किती सेमी आहे म्हणजे कर्ण किती आहे 10 सेमी आहे आणि एक बाजू किती आहे मग हे बी किती अंश कोणासमोर बाजू राहील 30 अंश. मग हे बी किती राहील इथं 30 राहील. कळलं मग हे 30 असलं म्हणजे एम आर एन किती राहील मग 60 राहील.
कळलं? मग इथे एम आपण तसेच लिहायचं, काय लिहायचं? तसेच कोण एन आर ओ, कोणता कोण? एन आर ओ बरोबर किती अंश? 30 अंश. तसेच म्हणजे याच्यासारखं. कळलं? जसं या त्रिकोणात एम आर ओ 30 अंश आहे, तशी या त्रिकोणामध्ये एन आर ओ किती आहे? 30 अंश. आणि 30 अंश काढायची गरज का पडली आपल्याला? हे दोन कोण मिळून एक कोण बनेल की नाही? कोणता? एम आर एन. कोण एम आर एन हा कोण एम आर ओ आणि कोण एन आर ओ या दोन कोणाचं मिळलं आहे. मग आपण असू शकतो की नाही? म्हणून कोण एम आर एन बरोबर कोण एम आर ओ, एम आर ओ प्लस कोण कोणता? एन आर ओ. कोण कोणता? एन आर ओ बरोबर हे 30 अंश प्लस हे 30 अंश किती अंश? म्हणून कोण एम आर एन किती अंश? 60. चल तिन्ही काढले ना आपण. ओके नाही? कळलं का? हे आपला तिसरा. नाही कळलं? बरोबर इथं सांगायचं का? बघा लक्ष द्या. शेजारील आकृती बघली आहे. शेजारील आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आर पासून काढलेले आरएम आणि आरएम हे काय? तर स्पर्शिकाखंड आहेत. बघा आकृती आहे, केंद्र कोणतं आहे? ओ, बाह्य बिंदू कोणता? आर. त्याच्यामधून काय काढले आपण? दोन स्पर्शिकाखंड काढले. कोणते? आरएम आणि आरएम काढलेले स्पर्शिकाखंड आहेत. कळलं? आणि पुढे शेजारी बिंदू एम आणि एन मध्ये काय करतात? स्पर्श करतात. म्हणजे बिंदू एम आणि एन मध्ये वर्तुळाला काय करतात? ते स्पर्श करतात. मग ओआर बरोबर काय? 10 सेमी. ओआर किती सेमी आहे? 10 सेमी. आणि त्रिज्या किती आहे? आपण त्रिज्या दिली नव्हती आकृतीत, आपण त्रिज्या काढली. ओएम आणि ओएम पुढे त्रिज्या काढली, त्या स्पर्श बिंदूतून जाणारी काढा म्हणजे आपण फायदा करतात. कळलं? एकी त्रिज्या काढून फायदा आहे का? दुसरी काढ. मग इथेच काढायची त्रिज्या. मग किती सेमी आहे? 5 सेमी. ओएम 5 सेमी, ओएम बी किती सेमी? मग 5 सेमी. दोन्ही त्रिज्या सेम असतात ना. एका वर्तुळाच्या सर्व त्रिज्या काय असतात? एकरूप असतात. मग त्याच्यामुळे ओएम 5 सेमी ते सगळ्या त्रिज्या किती राहील? 5 सेमी. ओएम बी त्रिज्या 5 सेमी. कळलं? ओके नाही? आपण काय केलं मग? पहिलं पॉईंट काय करायचं? पहिलं उत्तर कसं काढायचं आहे? प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी काढायची. कळलं? हे आकृतीमध्ये बघल्यावर तुम्हाला आढळलं पाहिजे स्पर्शिका खंड कोणते आहेत? एम आर आणि एन आर. एम आर आणि एन आर. करेक्ट? मग इथे काय करायचं आपल्याला? एम आर काढायचा आहे. ओके नाही? एम आर कोणत्या काटकोन त्रिकोणात आहे? ओ एम आर या काटकोन त्रिकोणात एम आर काढायचा आहे. उरल्या दोन बाजू माहिती आहेत बघा. ओएम 5 आहे, ओआर किती आहे? 10. मग काटकोन त्रिकोणात दोन बाजू माहित असेल, तिसरी बाजू काढायचं काय करायचं? पायथागोरसचा प्रमेय आपण काय काढले? एम आर काढले. बरोबर? ओके नाही? मग तुम्ही सांगा एम आर जेवढं राहील तेवढंच काय राहील? येणार आहे. एकरूप असतात ना स्पर्शिका खंड काय असतात? एकरूप असतात. एम आर जेवढं राहील तेवढंच काय राहील? मग इथं म्हणून येणार बरोबर किती? 5 वर्गमुळात 2 वर्गमुळात 3. कसं लिहायचं? स्पर्शिका खंडाचा प्रमेय. काय लिहायचं? स्पर्शिका खंडाचे प्रमेय. स्पर्शिका खंडाचे प्रमेय काय? स्पर्श वर्तुळाच्या बाह्य भागातून काढलेले स्पर्शिका खंड काय असतात? एकरूप असतात. कळलं? एकरूप असतात म्हणजे एम आर आणि एन आर हे काय आहेत? स्पर्शिका खंड आहेत. एम आर जेवढं राहील तेवढंच काय राहील? एन आर. समजलं? आता दुसरा प्रश्न काय पुढचा? एम आर ओ चे माप काय? पुढे एम आर ओ चे माप काढायचं. मग पुढे एम आर ओ कोण्या काटकोन त्रिकोण आहे? ओ एम आर या काटकोन त्रिकोणामध्ये ओ आर किती आहे? ओ आर 10 सेमी. ओ एम किती आहे? 5 सेमी. बरोबर? मग पुढे काटकोन त्रिकोणामध्ये ओ एम काय? ओ आर चे काय? निप्पट आहे. एखादी बाजू एखाद्या काटकोन त्रिकोणात एखादी बाजू कर्णाचे निप्पट असतात, ती किती अंश स्वतंत्र बाजू असते? म्हणून ओएम ही किती अंश स्वतंत्र बाजू आहे? मग 30 अंश. त्याच्या ओएम समोरच्या कोणाचं नाव काय? एम आर ओ. किती अंश? मग तसं या त्रिकोणात एम आर ओ 30, तसं या त्रिकोणात एन आर ओ किती आहे? 30 आहे. कळलं? ओके नाही? पुढचा कोण कोणता काढायचा आहे आपला? तिसरा एम आर एन. कोण एम आर एन दोन कोण ऑप्शन मध्ये लागले नाही? कोणत्या कोणत्या? एम आर ओ प्लस एन आर ओ. हे 30 प्लस 30 किती? 60.